नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन कारागृह विभागामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 ते 1,22,800 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वय मर्यादा काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन कारागृह विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लिपिक या पदासाठी निघालेली आहे। एकूण 125 जागा या ठिकाणी या पदासाठी आहेत। पगार तुम्हाला या ठिकाणी लेवल 6 नुसार 19,900 ते 63,200 रुपये इतका दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी वरिष्ठ लिपिक या पदासाठी आहे। 31 जागा या पदासाठी निघालेल्या आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी 4 जागा या ठिकाणी आहे। 38,600 ते 1,22,800 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। SSC किंवा समतुल्य परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल। शॉर्ट हँड टायपिंगचा स्पीड तुमचा 100 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असेल आणि टायपरायटिंगचा उत्तीर्ण मराठी आणि इंग्रजीचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर मिश्रक या पदासाठी 27 जागा या ठिकाणी आहे। 29,200 ते 92,300 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। SSC म्हणजेच तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा HSC म्हणजेच 12वी उत्तीर्ण असाल किंवा तत्सम किंवा औषधी व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असाल। पंचीकृत औषध व्यवसायात म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिल नावनोंदणी तुमची झालेली असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर शिक्षक या पदासाठी 12 जागा या ठिकाणी आहेत। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा तत्सम किंवा शिक्षण पदविका उत्तीर्ण असाल, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल। शिवणकाम निदेशक या पदासाठी 10 जागा या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर लेटर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा किंवा व्यावहारिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर सुतारकाम निदेशक या पदासाठी 10 जागा आहेत। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा या पदासाठी आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र असेल किंवा सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 8 जागा या पदासाठी आहे। 29,200 ते 92,300 रुपये इतके तुम्हाला दिलं जाईल। भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण असाल, शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर बेकरी निदेशक या पदासाठी 4 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। 25,500 ते 81,100 रुपये तुम्हाला दिलं जाईल। SSC परीक्षा उत्तीर्ण असाल, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये कास्टमॅनशिपचे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोबी ठेवण्याचे सक्षम असण्याबाबत व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहेत तानाकार या पदासाठी 6 जागा या पदासाठी आहेत। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। SSC परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण असाल किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वॉर्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव असणं या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे विणकाम निदेशक या पदासाठी 2 जागा या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये तुम्हाला दिलं जाईल।
शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यावहारिक अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर चर्मकला निदेशक या पदासाठी 2 जागा या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। SSC परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मिती प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्याची सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर यंत्रनिदेशक या पदासाठी 2 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। HSC म्हणजेच 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मेकॅनिक्स प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे निटिंग अँड विविंग निदेशक या पदासाठी 1 जागा या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर करवल्या या पदासाठी 1 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल व सॉमिलमध्ये स्वायर कामाचा 1 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। लोहारकाम निदेशक या पदासाठी 1 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी किंवा 12वी तुमचं झालेलं असेल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शीट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कातारी या पदासाठी 1 जागा या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। SSC तुम्ही उत्तीर्ण असाल आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी म्हणजेच टर्नर प्रमाणपत्र किंवा कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे गृहपर्यवेक्षक या पदासाठी 1 जागा या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। SSC इंग्रजी विषयात उत्तीर्ण तुम्ही असाल आणि कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। पंजाब व गालिचा निदेशक या पदासाठी 1 जागा या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। SSC उत्तीर्ण असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालिचा निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। ब्रेल लिप निदेशक या पदासाठी 1 जागा या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे जोडारी या पदासाठी 1 जागा या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्याचं सक्षम असणे तुम्ही या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर प्रिपेटरी या पदासाठी 1 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। SSC तुम्ही उत्तीर्ण असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वार्पिंग सायझिंग बाइंडिंग प्रमाणपत्र प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मिलिप पर्यवेक्षक या पदासाठी 1 जागा या पदासाठी आहे। 25,500 ते 81,100 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य उलन टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र तसेच उलन मिलमधील मिलिंग व उलन रेजिनचा प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर शारीरिक कवायत निर्देशक या पदासाठी 1 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी पास तुम्ही असाल किंवा शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष DDPE कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदविका प्रमाणपत्र तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर शारीरिक शिक्षक निर्देशक या पदासाठी 1 जागा आहे। 25,500 ते 81,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा BT पदवी उत्तीर्ण किंवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। असे एकूण या ठिकाणी 255 जागांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे।
वय जे आहे तुमचं या ठिकाणी 1 जानेवारी 2024ला या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे। वयमर्यादा जे आहे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी किमान वयमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयमर्यादा 38 वर्ष या ठिकाणी आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी किमान वयमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयमर्यादा 43 वर्ष या ठिकाणी आहे। पदवीधर अंशकालीन उमेदवारांना देखील या ठिकाणी 55 वर्षापर्यंतची सवलत असेल। स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्यांना देखील 45 वर्षापर्यंतची सवलत असेल। खेळाडू उमेदवारांना या ठिकाणी 43 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। दिव्यांग उमेदवारांना 40% प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असेल। प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांना देखील 45 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे। माजी सैनिक उमेदवारांना सर्व्हिस प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल। निवड जी आहे तुमची या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे। 2 तासासाठी तुमची या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी असेल। त्या संदर्भातील सिलेबस जो आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। प्रत्येक पदासाठी वेगवेगळा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। ऑनलाईन परीक्षा तुमच्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर व्यावसायिक चाचणी 40 मिनिटाची या ठिकाणी घेतली जाईल। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 900 रुपये ठेवण्यात आलेला आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे। त्या संदर्भातील वेबसाईट आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट दिलेली आहे। त्याचबरोबर ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावरून तुम्ही सर्व माहिती डिटेलमध्ये या ठिकाणी वाचू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहेत 1 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 21 जानेवारी 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट देखील तुम्ही या काळादरम्यान या ठिकाणी करू शकणार आहात। कॅटेगरीनुसार पदे जी आहेत जर आपल्याला या ठिकाणी बघायची असतील तर जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये माहिती अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे। जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।